नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आपण जर अर्ज भरलेला असेल तर संपूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर SMS हा प्राप्त होतो. त्याचप्रमाणे अर्ज भरल्याच्या नंतर आपणास अशा प्रकारची एक रिसिप्टसुद्धा तेथे मिळते. तर या रिसिप्टमध्ये आपण पाहू शकतात की तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन झाला आहे. कृपया अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी लाभार्थी ID जपून ठेवा. तर यामध्ये लाभार्थी क्रमांक दाखवला जातो, लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर आणि अर्ज केल्याचा दिनांकसुद्धा येथे दाखवला जातो. तर मित्रांनो, या पोर्टलवर आपल्याकडे जर आपला बेनिफिशरी ID नसेल, आपला लाभार्थी ID नसेल, तर आपण आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकत नाही. आणि सभागतीनं जर आपला जो काही लाभार्थी ID आहे, हा लाभार्थी ID आपल्या मोबाईलमधून डिलीट झाला किंवा पावती हरवली, तर त्याशिवाय आपण आपल्या अर्जाचे स्टेटस यामध्ये चेक करू शकत नाही. आणि पोर्टलवर आधार नंबर टाकून आपला लाभार्थी ID शोधण्याचा पर्यायसुद्धा आपणास यामध्ये पाहायला मिळत नाही. तर अशा वेळीस आपणास आपला लाभार्थी ID जर काढायचा असेल तर मित्रांनो, एकदम सोपी अशी पद्धत आहे, ती मी तुम्हाला आज सांगणार आहे. जसे की आपण कुसुम सोलार योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे, तर यामध्ये रिसेंट युजर नेम आणि पासवर्ड, तर येथे आपला मोबाईल नंबर टाकून आपला MK ID आणि पासवर्डसुद्धा मिळू शकतात, परंतु या पोर्टलवर तशा प्रकारचे ऑप्शन नाही. तर हा जो काही लाभार्थी ID क्रमांक आहे, बेनिफिशरी ID नंबर, तर हा कसा काढायचा, तर त्यासाठी आपणास बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लाय या बटनावर येथे क्लिक करायची आहे. ॲप्लाय या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म अशा प्रकारे उघडेल. तर यामध्ये आपणास फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे येथे मोबाईल नंबर. आपण फॉर्म भरतावेळेस जो मोबाईल नंबर दिलेला आहे, तो मोबाईल नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपणास येथे बाजूला असे क्लिक करायचे आहे. बाजूला क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकता की वरती धिस मोबाईल इज ऑलरेडी रजिस्टर्ड आणि बेनिफिशरी ID इज, आपला जो काही बेनिफिशरी ID आहे, आपला जो काही लाभार्थी क्रमांक आहे, हा लाभार्थी क्रमांक आपणास येथे दाखवला जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण आपला बेनिफिशरी ID यामध्ये परत प्राप्त करून घेऊ शकता.